रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. गॅस तुटवड्याच्या भीतीने वारणा परिसरात धावाधाव, केंद्राबाहेर रांगाच्या रांगा. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचे ग्रामीण भागात चांगलेच पडसाद उमटले असून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा भासणार या भीतीपोटी नागरिकांची धावाधाव सुरू झाली आहे. वारणा नगर कोडोली येथील गॅस वितरण केंद्रावर नागरिकांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाढलेल्या गर्दीमुळे गोंधळ किंवा वादावादी होऊ नये यासाठी काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्याच्या निरीक्षण व पुरवठा अधिकारी ज्योती कपले यांनी तालुक्यातील विविध गॅस वितरण केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. ग्राहकांची संख्या तसेच गॅस सिलेंडर वितरणाची स्थिती याचा त्यांनी आढावा घेतला. कोडोली येथील विराज गॅस व केदार विजय एजन्सी येथे भेट देऊन पाहणी केली असता ऑनलाईन बुकिंग व तातडीच्या घरपोच सेवेच्या सुविधेमुळे येथे नागरिकांची फारशी तारांबळ उडाली नसल्याचे दिसून आले. मात्र तालुक्यातील इतर गावांमधून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गॅस पुरवठा नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतली असून नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन तालुका पुरवठा अधिकारी ज्योती कपले यांनी केले. दरम्यान काही पेट्रोल पंपावरही वाहनांमध्ये गॅस आणि पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची लगबग दिसून आली. आखाती देशातील युद्धाचे पडसाद ग्रामीण जीवनापर्यंत पोहोचले असून नागरिकांमध्ये या परिस्थितीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन आणि लँडलाईनद्वारे 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे.